सामान्य माणसाला घराचं बांधकाम करत असताना सगळ्यात जास्त त्रास ठेकेदारांकडून याच गोष्टीचा होतो की जेव्हा आम्ही गावाकडे आपण त्याला खंडून देणं म्हणतो. एखादं काम खंडून दिलं जातं, 15 लाखांमध्ये आम्ही तुम्हाला 1000 स्क्वेअर फूटचा बंगलो वगैरे बांधून देऊ, आणि आम्ही काय करतो, आम्ही ठेकेदारांवरती विश्वास ठेवतो आणि त्यांना 15 लाख रुपये देऊन टाकतो. पण ऍक्च्युअलमध्ये ते आम्हाला समजतं की त्याने मग हलकं मटेरियल वापरलेलं असतं, जसं की कमी दर्जाचं स्टील वापरणं किंवा कमी दर्जाचं सिमेंट वापरणं. या गोष्टी आजही घडतात. याकडे तुम्ही कसं बघता? मी यासाठी लोकांना असं सजेस्ट करेन की तुम्ही ज्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा ज्या ठेकेदाराला काम देताय हा टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही त्याच्याबरोबर जे कॉन्ट्रॅक्ट करत आहात ते किती फेअर आहे हे एकदा तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. आपल्या बॉन्डमध्ये किंवा आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या गोष्टी नमूद आहेत किंवा ज्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत या गोष्टीची पूर्णपणे पूर्तता होते का, एवढी जरी तुम्ही चौकशी केलीत तरी तुम्हाला ती गोष्ट ॲक्युरेसीमध्ये मिळणार आहे की बाबा 100% आपल्याला हे मटेरियल आपल्याला हवंय की नको आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की ठेकेदार कमी पैशामध्ये किंवा बजेट कमी करून तुम्हाला एक कोट करतात आणि त्यामागे पैसे आपले खिशातून जाऊ नये यासाठी ठेकेदार त्या मटेरियलमध्ये कमी जास्ती करण्याचा किंवा 19-20 करण्याचा प्रयत्न करतात. तर हे होऊ नये यासाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पहिले परफेक्टली 100% शुअर करून घ्या की कॉन्ट्रॅक्ट कसं केलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्ही लिहून दिलेल्या आहेत त्या आपल्या साईटवर येत आहेत का, आणि त्यानुसार मग तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता.